आ पंढरपूरला होय का? इथं का बसलाय? खायला भूक लागली. होय का? बर बर बर. हाय फ्रेंड्स, तर ही कालची घटना आहे. काल वैभवीला हे ऑफिसवर आणायला गेलेले. येताना वाटेत उमा टॉकीजवळ पेट्रोल भरल्यानंतर इथं बस स्टॉप आहे तिथं हे आजोबा अ, वरती म्हणजे डोळे उघडे ठेवूनच पडलेले होते. काहीच हालचाल करत नव्हते. डोळे पण उघडझाप केले नाहीत म्हणून ह्यांना शंका वाटली की ते एक्सपायर झालीत. मग ते चुकून वैभवीला म्हटले बहुतेक एक्सपायर झालीत वाटतं. मग वैभवीला तिच्या आजोबांची पटकन आठवण झाली की 2-3 महिन्यापूर्वी माझे पण वडील असेच पेट्रोल उजगाव पेट्रोल पंपाजवळ असेच अटॅकनं एक्सपायर झालेले. आम्हाला 2 दिवसांनी म्हणजे 1 दिवसानं संध्याकाळी कळालं वेळानं जास्त. तोपर्यंत ते एक्सपायर झालेले होते. वैभवीला आमच्या वाटलं की असेच ते कुणाचे तरी आजोबा असतील. वैभवी म्हटली, "पप्पा आपण त्यांच्यासाठी काहीतरी करूया, पोलिसांना फोन करूया." मग ह्यांनी त्यांचे मित्र क्लायंट आहेत आमचे ठाणेकर राजवाडा पोलीस स्टेशन त्यांना फोन केला. मग ते लक्ष्मीपुरी अंडर येत होतं. मग ते सरांनी सांगितलं की 112ला कॉल करा. 112ला कॉल केल्यानंतर तिथं ते मॅडम पोहोचल्या ज्या व्हिजिटला होत्या त्या. त्या मॅडम पोहोचल्या. त्यांनी आम्हाला व्हिडिओ पाठवला आणि दाखवलं की ते जिवंत आहेत म्हणून. मग आम्ही म्हणजे आम्हाला वाटलं आमच्या वडिलांसारखंच कोणतरी एक्सपायर होईल. वैभवीला म्हणजे माझ्या वाटलं म्हणून ते कॉल केलेला. मग आम्ही तसा म्हणजे मिस्टरांनी मेसेज तसा मॅडमला टाकला. त्यांनी तिथला सर्वे म्हणजे तिथला व्हिडिओ करून आम्हाला पाठवलेला. इट्स नो हे म्हणजे ते काय मेलेले नाही आहेत, जिवंत आहेत, चांगले आहेत, काळजी करू नका असं म्हणून त्यांनी आम्हाला रिप्लाय दिलेला. आणि म्हणजे एक-एकदा किती वाईट कंडिशन असते. वैभवीला आमच्या ते तिच्या आजोबांचं हे वाटलं म्हणून 112ला कॉल करून सांगितलं.